चंद्रापूर महाकाली मातेचं मंदिर आणि इथं आम्ही उतरलो होतो तिथं आमच्या गाडीतून. तर मी इथं व्हिडिओ काढून घेतलेला आहे. मंदिराच्या बाजूनी भगवा झेंडा पण देवीच्या कळसावर छान फडकत होता आणि खूप लाईटिंग ते वेगळंच छान वाटत होतं. एकदम रम्य वाटत होतं आणि काहीतरी प्रसन्न वाटत होतं मनाला. इथं लिंबाचं झाड पण डोलत होतं छान देवीच्या बाजूला मंदिराच्या. तर इथं काली मातेचा प्रवेशद्वार आता खुलणार आहे. पादुका पण आहे तिथं. मोगऱ्याची फुलं ते पादुकावर वाहून पूजा करून घेतलेली आहे. 2 सिंह पण आहेत. आता ही इथं महाकाली माता समोर दिसत आहे. प्रवेशद्वार खोललेला आहे आणि आम्ही दुसऱ्या दरवाजातून जाणार आहे तिथं. तर इथं पण महाकाली माता होती. तर इथं आम्ही दर्शन केलं आणि आरती ते झाल्याच्यानंतर बाहेर आलोत. तर बाहेर त्रिशूळ आहे मातेचं. तर त्रिशूळला पण आरती करत असते मी नेहमी कधी पण गेलं तर. तर इथं रांगोळी ते टाकून छान इथं आरती करून घेतलेली आहे मी आणि कापूर ते लावून छान प्रसन्न झालं इथं आरती केल्याच्यानंतर. आणि मग माझ्या मिस्टरला पण इथं पाया पडायचं होतं. तर पाया पडून घेतलेली आहेत आणि ह्या त्रिशूळला डमरू नागोबा ते सगळंच आहे. तर इथं महादेव पण आहे उलटा. तर उलटा महादेवाचं काही महत्त्व आहे तेवढं काही माहिती नाही, पण दर्शन करावंच लागते इथं. तर महादेवाचं दर्शन केलं तरच देवी प्रसन्न होते. आणि इथं बजरंगबली पण खूप मोठाच आहे. तर माझ्या मिस्टरनी तिथं सगळं स्नान पण घातलेली आहे इथं बजरंगबलीला. आणि हनुमान चालीसा पण म्हणून घेतलेली आहे त्यांनी. इथं 2 गदा होते इथं. गदा ते सगळं छान वाटलं एकदम इथं दर्शन करून. मन प्रसन्न सगळं झालेलं आहे. आज नवमीचा पहिला दिवस आणि खूप देवाचे दर्शन झालेले आहे तिथं. खूप इथं गणपती पण आहे, नागोबा आहे आणि हे बजरंगबली तर खूप मोठा आहे. 2 महादेवाची पिंडी उलट्या आहेत मेन इथं या ठिकाणी. तर हे 2 उलट्या पिंडीचं दर्शन केलं तरच मग आपल्याला महालक्ष्मीचं पण दर्शन प्रसन्न होते महालक्ष्मी माता. आणि इथं मग लगेच आम्ही जैनतला आलोत. जैनतला इथं पण आहे महादेव आणि नारायणाचं दर्शन केलं आणि महाराजाकडून प्रसाद ते घेतला, आशीर्वाद घेतला. मग इथं पण नारायण खूप प्रसन्न वाटलं इथं पण. आणि इथं पण बजरंगबली आहे हात जोडून. तर इथं बाजूला इथं पण दर्शन केलेलं आहे मी. खूप देव आहेत. काही देवाच्या मी काढलेले नाहीत व्हिडिओ. इथं नारायण आहे, लक्ष्मी आहे. इथं लक्ष्मी नारायणाच्या बोंबीतून निघलेली आहे. तर हे इथं खूप रहस्य आहे. महाभारताच्या जमान्यापासून आहे इथं सगळं. खूप काही आमच्या इकडे देव आहेत. मेन म्हणजे आमच्या इकडचे देव काय काय आहेत ते सगळं दाखवत असते मी. आणि मग इथं नंदी पण आहे. इथं नंदी आणि महादेव इथं दर्शन करायचं होतं. नंदी तर साक्षात बोलतो काही की असाच आहे नंदी इथला. आणि हे जैनचा नंदी आहे आणि हा महादेव. तर महादेवाच्या मागे पण गणपती, नागोबा ते सगळेच इथं देव होते. इथं सरस्वती माता इथं पण दर्शन मिस्टरने करून घेतलेलं आहे. आणि ह्यांना खूप मंत्र येतात महादेवाचे. ते कुठंतरी गेलं तर शांत मनाने म्हणतात. मग मला पण दर्शन करून घ्यायचं होतं. तर मी पण दर्शन महादेवाचं करून घेतलेली आहे इथं. आणि इथं बेल ते इथंच घेऊन सगळा वाहिलेले आहे. आणि फुलं ते अगोदरच कोण पूजा केली होती छान एकदम. आणि पिंड पण खूप मोठी आहे इथं. खूप मन प्रसन्न झालेलं आहे. आज नवमीचा पहिला दिवस आणि एवढ्या देवाचे दर्शन झालेले आहेत. तर आपलं चांगलंच आता नवीन वर्षाचं चांगलं जावं. आणि कालच गुढीपाडवा झालेला आहे. नूतन वर्षाच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि महादेवाचा तर आशीर्वाद आपल्यावर सर्वांवरच राहावं सगळ्यांच्या. आणि मग आम्हाला जायचं होतं घरी आता हे सगळं दर्शन केल्याच्यानंतर. आणि माझ्या आदिलाबादला मी परत यायला निघालेली आहे. नंदी ते इथं सगळं एवढं छान मंदिरामध्ये प्रसन्न वाटते ना सगळं. आणि मी नेहमीच मंदिरामध्ये जाते आणि व्हिडिओ पण काढत असते कधी पण. तर माझ्या मुलांनी गाडी इतक्या लांब चंद्रापूर आदिलाबाद जाणं येणं केलेलं आहे. आणि मग लेकरं कधी मोठे होतात ते कधी आपल्याला आठवत पण नाहीत. तर मग आता मी माझ्या गावी आदिलाबादला निघलेली आहे. तर माझ्या आजूबाजूचे मंदिराचा मी सगळा परिसर दाखवत असते. तर मला कसं वाटते नक्की सांगा. आणि आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवमीच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम, जय वीर हनुमान.